अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। गडिंग्लज अन्नीसने नववर्षाचं स्वागत केलं जटा निर्मूलनाने। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा गडिंग्लजच्या कार्यकर्त्यांनी 1 जानेवारी रोजी येथील श्रीमती गौरव गुरुलिंग मोळदी या 75 वर्षाच्या महिलेचे जटा निर्मूलन करून नववर्षानं स्वागत केलं। अनोख्या पद्धतीनं हे स्वागत झालं। गडिंग्लज येथील नदीवेस परिसरात राहणाऱ्या श्रीमती गौरवा मोळदी या वृद्ध महिलेच्या डोक्यावर 3 वर्षापूर्वी केसांचा गुंता तयार होऊन भल्या मोठ्या जटेचं ओझं तयार झालं होतं। त्यामुळे त्यांना मानदुखी व पाठदुखीचा भयंकर त्रास होत होता। या त्रासातून त्यांना मुक्ती मिळावी आणि येथील राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून काम करणाऱ्या गोंडा उर्फ गुंडू पाटील यांनी पुढाकार घेऊन श्रीमती मोळदी यांचं प्रबोधन केलं। अन्नीसच्या शहर शाखेच्या कार्यकर्ते प्राध्यापक सुभाष कोरे यांना संपर्क साधला आणि सदर वृद्ध महिलेच्या जटा निर्मूलनाचं आवाहन केलं। प्रकाश कोरे यांनी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोईटे, ज्येष्ठ सती पांडुरंग करंबळकर, अशोक मोहिते यांच्या सहकार्याने श्रीमती गौरवा गुरुलिंग मोळदी यांना अखेर जटामुक्त केलं। सन 2025 या नूतन वर्षाचं अनोख्या पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। गडिंग्लज येथील विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल गडिंग्लज मार्फत दुसरे बाळकृष्ण साहित्य संमेलन विविध साहित्यिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाले। विक्रम एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरच्या विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल गडिंग्लजमध्ये दुसरे बालकुमार साहित्य संमेलन सुप्रसिद्ध वक्ते गोविंद गोडबोले मिरज यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले। पदनाट्य शोभायात्रा विविध वाद्यांच्या गजरात दिंडी काढण्यात आली। प्रसिद्ध कापड व्यापारी प्रवीण पावले यांच्या हस्ते या दिंडीचं उद्घाटन करण्यात आलं। स्वर्गीय श्री डी.ए. शिंदेसाहेब साहित्यनगरी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। विक्रम एज्युकेशन सोसायटी जनरल सेक्रेटरी बापूसाहेब शिंदे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते। उपस्थित रसिकांचं त्यांनी यावेळी स्वागत केलं। संमेलनाध्यक्ष गोविंद गोडबोले यांनी साहित्य विषयक गोड निर्माण होण्यासाठी मुलांशी संवाद साधला। बालवाङ्मयाने सजलेल्या हस्तपुस्तिकेचं उद्घाटन विक्रम एज्युकेशन सोसायटी सदस्य सुभाषचंद्र अतने यांच्या हस्ते करण्यात आलं। दुसऱ्या सत्रात किरण पाटील जयसिंगपूर यांनी सूत्रसंचालन आणि नवी संधी नव्या वाटा याविषयी मुलांशी थेट संवाद साधला। तिसऱ्या कवी संमेलन सत्रात ज्येष्ठ कवी गोविंद पाटील, चंद्रकांत पोद्दार, विलासमाळी रवी पाटील, डी.एस. गुरव आदी कवींनी बहारदार कविता सादर केल्या। चौथ्या सत्रात ज्येष्ठ बालसाहित्य गोविंद गोडबोले यांनी मुलांसाठी बहारदार कथा सादर केली। या संमेलनात विक्रम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शाळेचे सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, रसिक श्रोते उपस्थित होते। मुख्याध्यापक डी.व्ही. चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं तर संमेलन समन्वयक ए.जे. हराडे यांनी उपस्थित रसिकांचं स्वागत केलं। दुसऱ्या दिवशी मुलांच्या कलागुणांचं सादरीकरण झालं। यामध्ये महाराष्ट्राची लोककथा अंतर्गत विविध कलागुणांचं सादरीकरण करण्यात आलं। संजय संगपाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। सांस्कृतिक विभाग प्रमुख एन.डी. पाटील यांच्या हस्ते स्वागत केलं तर एम.ए. पवार यांनी आभार मानले। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।